नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर एका स्टुडंटने मला हा प्रश्न विचारला आहे. तर बघू याची कन्सेप्ट काय आहे. दोन्ही प्रश्न एकसारखेच आहेत. ठीक आहे, आकडे फक्त वेगळे विचारले. काय प्रश्न आहे? 4 अधिक 44 अधिक 444 अधिक 4444 या श्रेणीमध्ये 9 साखळ्या आहेत. याचा अर्थ 4 44 444 4444 असं किती वेळा इकडं ते 9 वेळा येणार इथं. बरोबर, असं त्यांनी मिळालं. इथं 4 वेळा, 5 वेळा, 6 वेळा, 7 वेळा, 8 वेळा, 9 वेळा. बरोबर. जर आपण त्यांची बेरीज केली तर दशांश चिन्हाच्या म्हणजे दशक स्थानाच्या जागी म्हणायचं त्यांना कुठला आकडा असेल असं त्यांनी विचारलं. मला सांगा, ही जर पहिली लाईन आपण बघितली तर 4 इथं 9 वेळा असणार आहे. म्हणजे 4ची 9 वेळा बेरीज, याचाच अर्थ 4 गुणिले 9 बरोबर किती येणार? 36. म्हणजे इथं काय आलं? 6 आणि हातचा काय आला? 3. तो हातचा आपण या लाईनीत घेऊ. आता आपण ही लाईन बघितली, इथं 4 8 वेळा असणार. ही लाईन बघितली इथं 7 वेळा. ही लाईन बघितली इथं 6 वेळा. म्हणजे आता ह्या लाईनमध्ये जर 8 वेळा 4 असेल तर काय येणार मग? 4 गुणिले 8 बरोबर किती? 32. पण त्याच्यामध्ये ह्या हातचा 3 मिळवायला लागेल. तर 32 अधिक 3 किती होणार? 35. म्हणजे परत इथं काय येणार? 5 आणि परत हातचा किती आला? परत 3. परत मग काय करणार आपण? इथला काढायचा असेल तर 4 गुणिले 7 किती येणार? 28 अधिक हातचे 3. 28 आणि 3 31. परत इथे 1 लिहिणार, परत हातचा 3. असं आपण करत राहणार. पण एवढं करायची गरज नाही. त्यांनी आपल्याला दशक स्थानाचा अंक विचारला आहे. तर दशक स्थानाचा अंक काय असणार आहे? 5. म्हणजेच ऑप्शन नंबर 1. तर अशाच पद्धतीनं तुम्ही मला ह्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि अशाच पद्धतीने शिकण्यासाठी आपली संपूर्ण अंकगणित आणि बुद्धिमत्ता ही बॅच एज्युकल्चर या ॲपवर जाऊन जॉईन करायची. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.